काही गोष्टी माहिती आहेत त्या मी तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपचं मिशन मुंबई महापालिका पाहायला मिळते। मुंबईच्या विलेपार्लेमध्ये भाजप आणि संघाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस, अमित साटम या बैठकीला उपस्थित आहेत। मुंबई महापालिकेसाठी संघ आणि भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि इतर काही नेत्यांचं संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळते। विलेपार्लेतल्या विद्यानिधी शाळेमध्ये या बैठकीला सुरुवात झाली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले। मुंबईच्या विलेपार्लेमध्ये भाजप आणि संघाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच अमित साटम आणि अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत। विलेपार्लेमधल्या विद्यानिधी शाळेमध्ये बैठकीला सुरुवात झाली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। तर अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, खरं तर आपण पाहतोय मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या हालचाली वाढल्याचं दिसतंय। आता भाजप आणि संघाची बैठक सुरू आहे, नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल? निश्चितच मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने भाजप आणि संघ परिवाराची ही महत्त्वाची बैठक खरं तर आज विलेपार्लेमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये एकंदरच मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने आणि इतरही काही संघाचे जे महत्त्वाचे अजेंड्याचे विषय असतात ज्याची पूर्तता भाजपच्या माध्यमातून केली जाते असं सातत्यानं समोर आले। या अनुषंगाने ही बैठक होती आणि एकंदर विषय अजेंडे या सगळ्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत दाखल झाले आणि त्यानंतर आता ते काही क्षणांमध्ये या ठिकाणाहून निघतात। त्यांचा ताफा देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये येत्या काही काळामध्ये जी निवडणूक होऊ घातली त्यामध्ये कशा पद्धतीनं भाजप आणि संघ परिवाराच्या वतीनं विषयांची हाताळणी केली जावी याचा एक साधक बाधक आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। दृश्यांमध्ये आपण पाहतोय की मुख्यमंत्री अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणाहून निघतील। दृश्यांच्या स्वरूपात आपण पाहू शकतो की संघाचे काही पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री असतील शिवप्रकाश, त्यासोबतच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम असतील, पवन त्रिपाठी असतील किंवा इतरही महत्त्वाचे काही पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे। एकंदर सातत्याने जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेला खरं तर भाजप आणि संघ एकत्रितपणे काम करतो आणि या वेळेला अशाच प्रकारचं चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या बैठका आता सातत्यानं होत राहतील आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही होणारी बैठक अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। माहिती अशी देखील आहे की काही दिवसांमध्ये महाराष्ट्र पातळीवरची सुद्धा एक समन्वय बैठक मुंबईमध्ये पार पडेल। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की मुख्यमंत्री निघालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश देखील आहेत। ते या सर्वांची जिथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय आणि एकंदर या सगळ्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री रवाना झाले आणि बैठकीचा देखील समारोप झाल्याचं कळतंय। मंत्रिमंडळ प्रभात लोढा असतील, इतरही महत्त्वाचे आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे आता नेमका कुठला विषय आणि कुठल्या प्रकारचा एक अजेंडा या निवडणुकीच्या माध्यमातून सेट केला जातोय, नरेटिव्ह सेट केला जातो आणि त्यावरती ही निवडणूक फिरवली जाते हे पाहावं लागेल। काही दिवसांपूर्वी एक बातमी अशी देखील आली होती की हिंदू संवादाच्या माध्यमातून हिंदूंचं एकत्रीकरण पुन्हा एकदा केलं जावं जेणेकरून पुन्हा एकदा या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात निवडणुकीत यश मिळवण्यामध्ये भाजपला यश येईल आणि ज्या पद्धतीचं यश विधानसभा निवडणुकीमध्ये आलं होतं त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा मुंबईमध्ये या अनुषंगाने ही निवडणूक लढवली जाईल आणि याचाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याचं देखील कळतंय। ओम, महापालिकेसाठी काही विशेष रणनीती ठरवण्यात आली का? त्याबद्दलची काही माहिती मिळते का? काही क्षणांपूर्वीच ही बैठक समाप्त झाली त्यामुळे अद्याप त्याबद्दल अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। परंतु आपण एकंदर या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला तर सातत्याने जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या महत्त्वाच्या निवडणुका होतात अर्थात मुंबई महापालिका ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची महापालिका म्हणून गणली जाते आणि गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसाठी भाजपनं विशेष फोकस सुद्धा केंद्रित केलेला आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये कशा पद्धतीनं मतांचं विभाजन होऊ नये एकंदरीत ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी भाजपकडनं बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफेसच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीमध्ये राबवली गेली त्याचा मोठा फायदा भाजपला झाला। त्याच धर्तीवर मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काही प्रयत्न किंवा अशाच प्रकारचा एक नवीन प्रचाराचा स्टँड घेता येतोय का आणि या अनुषंगानेच ही निवडणूक लढवली जाऊ शकते का हे देखील पाहावं लागणार आहे। मुंबईमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठी आणि इतर भाषिकांचा। तर या संदर्भामध्ये सुद्धा काही घडामोडी होत आहेत का? या अनुषंगाने वेगळी काही रणनीती आखली जाते का? कारण मराठी अमराठी हा मुद्दा नक्कीच ओम, त्यामुळे संघ आणि भाजपची ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे त्यामुळे पुढे भाजपची रणनीती काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।